आताच MSBT डिप्लोमाचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप छान मार्क मिळालेले अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्याला थोडे कमी मार्क मिळालेले आहे, मी पेपर तर खूप लिहिला होता पण मार्क अपेक्षेसारखे मिळालेले नाहीये, तसे सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की यावेळेस फोटोकॉपी आणि रीचेकिंग मध्ये भरपूर महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे। तर हे बदल नेमके काय आहे, या फोटोकॉपीच्या डेट्स वगैरे काय असतील, तर या ऑफिशियल सर्क्युलर मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि नवीन सुधार काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फॉर्म कसा भरायचा सर्व सांगेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस काय झालं माहितीये का की MSBT ने आपलं ऑफिशियल सर्क्युलर हे जाहीर केलेलं आहे आणि या सर्क्युलर नुसार आता रीचेकिंगचं ऑप्शन कायमसाठी बंद करण्यात आलेलं आहे। मग सर रीचेकिंग म्हणजे काय असायचं, तर रीचेकिंग म्हणजे काय की तुमचा पेपर चेक केला, मग तुमच्या मार्कांची टोटल बरोबर आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण रीचेकिंगला अप्लाय करायचो। याची फीस एकदम कमी राहायची, बरोबर आहे। पण यावेळेस काय झालंय की तुमचे सर्वांचे पेपर हे डिजिटल स्वरूपात चेक करण्यात आलेले आहे, म्हणजे ऑनलाईन चेक केलेले आहे। मग मला सांगा, ऑनलाईन जर चेक केलेले आहे तर मार्कांची टोटल चुकणार नाही, तर डिजिटल स्वरूपात पेपर चेक झाल्यामुळे यावेळेस मार्कांची टोटल चुकणार नाहीये, त्यामुळे रीचेकिंगचं ऑप्शन बाद करण्यात आलेला आहे। मग उरला कोणता, फोटोकॉपीचा। तर या फोटोकॉपीचा ज्या डेट्स आहे, फॉर्म फिलिंगची जी डेट आहे ती सुरू होणार आहे तुमची 20 जून ते 22 जून या दरम्यान तुम्ही तुमच्या फोटोकॉपीचा फॉर्म भरू शकता। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना असं वाटतंय की नाही मी पेपर लिहिला होता, मी पेपर खूप छान लिहिला होता पण मला मार्क तेवढे मिळाले नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी आपले फोटोकॉपीचे अर्ज 20 जून ते 22 जूनच्या दरम्यान भरायचं आहे। मग कसं भरायचं, सिंपल, आपल्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचं आहे, आपला सीट एनरोलमेंट नंबर टाकायचा, त्यानंतर आपला ईमेल आयडी टाकायचा, त्याला व्हेरीफाय करायचं, आपला मोबाईल नंबर टाकायचा, त्याला व्हेरीफाय करायचं, सीट नंबर टाकायचा, त्याला व्हेरीफाय करायचं आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल। तर एका सेमिस्टर मधून तुम्ही फक्त आणि फक्त दोनच, काय जास्तीत जास्त दोनच फक्त फोटोकॉपी तुम्ही मागवू शकता। नाहीतर काही विद्यार्थी म्हणतील की सर माझे 4 बॅक लागले, मी 4ही विषय फोटोकॉपीला अप्लाय करू शकतो का, तर नाही, तुम्ही जास्तीत जास्त एका सेमिस्टर मधून 2च विषय हे फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकता। तर हे लक्षात घ्या, तुम्हाला फोटोकॉपीचा अर्ज 20 जून ते 22 जूनच्या दरम्यान भरायचा आहे। हा अर्ज कसा भरता मी एक लाईव्ह फॉर्म तुम्हाला भरून दाखवून देईल, काळजी करू नका। चला, 20 ते 22 मध्ये फॉर्म भरले गेले, त्यानंतर होईल काय की 2 जुलैला तुम्हाला तुमची जी फोटोकॉपी आहे, म्हणजे तुम्ही जी आन्सर शीट लिहिली होती त्याची PDF तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर मिळून जाईल, किंवा कॅन्डिडेट लॉगिन मध्ये सुद्धा अवेलेबल असेल, किंवा तुमच्या जी ईमेल आयडी तुम्ही रजिस्टर केलेली आहे त्या ईमेल आयडीवर सुद्धा ही फोटोकॉपी तुम्हाला बघायला मिळेल। मग ही फोटोकॉपी डाउनलोड करायची, बघायची ती PDF की आपण काय लिहिलं होतं, कसं लिहिलं होतं, काय काय सरळ तुम्हाला दिसून जाईल, बरोबर आहे। मग जर तुम्हाला असं वाटतंय की सर आता फोटोकॉपी मी बघितली, माझे मार्क थोडेसे वाढताय, आता प्रत्येकाला असं वाटतं की आपले मार्क वाढणार, प्रत्येकाला वाटतं, ते टाकून द्यायची, काही टेन्शन घ्यायची नाही। तर तुम्हाला काय करायचंय, फोटोकॉपी मागवायला तुम्हाला 300-350 रुपये लागणार आहे, बरोबर आहे। आणि ही फोटोकॉपी परत पाठवायला सुद्धा तुम्हाला पैसे लागतील। म्हणजेच काय की त्याला रिव्हॅल्युएशन म्हणतात। रिव्हॅल्युएशन म्हणजे काय की तुमचा जो पेपर आहे हा पुन्हा नवीन पेपर चेकर चेक करेल। आलं लक्षात तुम्हाला, म्हणजे बघा, पहिली गोष्ट तुम्ही फोटोकॉपी मागवली 20 ते 22 जून मध्ये फॉर्म भरला, 2 जुलैला तुमची फोटोकॉपीची PDF तुमच्या ईमेल आयडीवर आली, तुम्ही बघितली, चेक केली, मार्क वाढत असो किंवा नसो टाकून द्यायची, ठीक आहे ना। रिव्हॅल्युएशनला अप्लाय करून टाकायचं। म्हणजे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे 3 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान। बघा, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझे मार्क वाढू शकतात, अशा सर्व विद्यार्थ्यांनी 3 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान याला रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं। याच्यासाठी परत तुम्हाला थोडी फीस लागणार आहे, ठीक आहे ना। चला असो, मग सर मग आता आमचे मार्क वाढतील की नाही, तर बघा बेटा लक्ष द्या, कसं आहे माहिती का, 300 रुपये तर अशी पण तुमची फोटोकॉपी मागवण्यात गेलेले आहे का नाही, अजून 300 रुपये जाऊ द्या, पण टाकून द्या, रिव्हॅल्युएशनला टाकून द्या। बघा, बऱ्याचशा वेळेस काय होतं माहितीये का की पेपर चेकर वेगळा असतो, त्यामुळे तो मार्क देऊन टाकतो। तर मॅक्सिमम केसेसमध्ये असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांचे फोटोकॉपीमध्ये मार्क वाढतात, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो। तर टाकून द्यायची, जर तुम्ही मागवली आहे ना तर पाठवून पण द्यायची, ठीक आहे ना। तर पाठवण्याची म्हणजे रिव्हॅल्युएशनची जी डेट आहे ते 3 जुलै ते 5 जुलैच्या दरम्यान तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल, ठीक आहे ना। म्हणजे तुम्हाला रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो पेपर आहे हा पुन्हा चेक केला जाईल आणि जर तुमचे मार्क वाढत असेल, बरोबर आहे, मार्क वाढले किंवा नाही वाढले, तर या फोटोकॉपीचा जो रिझल्ट आहे हा लागणार आहे तुमचा 15 जुलैच्या दरम्यान। म्हणजे बघा, पुनर्मूल्यांकनचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जारी होईल 15 जुलै 2026 रोजी, बरोबर आहे। 15 जुलैला तुम्हाला समजेल की आपली फोटोकॉपीमध्ये मार्क वाढले किंवा नाही वाढले, ठीक आहे ना, जे पण काय असेल समजेल। आणि 24 जुलैला तुम्हाला नवीन अपडेटेड मार्कशीट देण्यात येणार आहे, ठीक आहे।
आय होप सो ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजली असेल. आणि बघा एक तुम्हाला सांगतो, फोटोकॉपी आली ना तर डोक्याला ताण घ्यायचा नाही. तुम्ही काय करता, तुम्ही तिथं लिहिलेलं असतं की फोटोकॉपी जे पण काही रिस्पेक्टेड टीचर असेल त्यांना दाखवल्याशिवाय रिव्हॅल्युएशनला टाकायची नाही असं ते सांगता, मान्य आहे. पण मला सांगा 300 रुपये मागवायसाठी गेले का नाही तुमचे, अजून 300 जाऊ द्या. म्हणजे कसं असतं माहिती का, सॅटिस्फॅक्शन लागतं मनाला की नाही बाबा मी टाकली होती पण नाही वाढले मार्क. नाही तर बरेच जण काय म्हणतात, अरे यार मग माझ्या मित्राचे मार्क वाढून गेले, माझे मार्क तर वाढलेच नाही, असं होतं. त्यामुळे काय करायचं, मागवायची द्यायची टाकून. वाटतंय ना मनाला, थोडं थोडं वाटतंय ना. आणि बघा जे विद्यार्थी असं ज्यांचं झालेलं आहे की समजा एका विषयामध्ये समजा 35 मार्क आहे आणि दुसऱ्या विषयामध्ये आहे समजा 30 मार्क, म्हणजे जर समजा एखादा विषय जर त्याचा सुटला तर दुसऱ्या याच्यामध्ये कॉन्डो लागून तो पास होऊ शकतो. जर अशी केस जर तुमची असेल ना तर तुम्ही फोटोकॉपी टाकून द्या. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की यार माझं सेकंड इयर तर क्लिअर आहे, मला थर्ड इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयरचा माझा 1 किंवा 2 विषय बॅकलॉग राहिलेले माझे, बरोबर आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा फोटोकॉपीला अप्लाय करून द्या. कारण फर्स्ट इयर क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा पैसे काय आयुष्यभर कमवता येईल, सर्व काही करता येईल, पण मनामध्ये जे मलाल आपण म्हणता ना काही कुछ तुम्ही मलाल बाकी रह जाते, तर तुमच्या मनामध्ये असं बाकी नको राहिल्यामुळे टाकून द्या. जर तुम्हाला थोडं सुद्धा मनाला वाटत असेल ना की नाही यार माझा पेपर निघू शकतो तर टाकून द्या. आणि ज्यांना वाटते मी लिहिलाच नाहीये त्यांनी अभ्यासाला लागून द्या. विद्यार्थी मित्रांनो लागून जा. कारण आपल्या विनिक ट्युटोरियल हे जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनच्या मदतीने भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कोर्स परचेस केले होते, अभ्यास केला होता, रिव्हिजन क्रॅश कोर्सचा त्यांना फायदा झाला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप छान असे पर्सेंटेज मिळालेले आहे. रिझल्ट मी लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकून देईल. आणि हो, विनिक ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर सुद्धा भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे. एकदा जा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. आवडले तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशनवर सुद्धा भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर आहे, नोट्स आहे, भरपूर सारे मटेरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर बघा विनिक ट्युटोरियल हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ऑनलाईन क्लासेस बघा, आपले लेक्चर बघा, फ्री डेमो लेक्चर बघा. सर्व स्टार फॅकल्टी तुमच्यासाठी आणलेले आहे. मॅक्सिमम फॅकल्टी तुम्हाला सांगतो गेट क्रॅक केलेले आहे, 3-3, 4-4 गव्हर्नमेंट जॉब त्यांनी क्रॅक केलेले आहे. भरपूर सारे 5-5, 10-10, 15-15 वर्ष त्यांनी शिकवले, असे बेस्ट फॅकल्टी तुमच्यासाठी आणलेले विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आमचे फ्री डेमो लेक्चर एकदा बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका. सिंपल, पैसे थोडी लागताय. अरे फ्री डेमो लेक्चर पाहायला पैसे लागताय का, नाही. आणि एकदम कमी फीस मध्ये. बघा माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, कोणी सुद्धा यापासून वंचित राहायला नको. यासाठी आम्ही ही संपूर्ण कोर्सची फीस एकदम कमी मांडलेली. बघा जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन एक फॉर्म तुम्हाला भरून दाखवेल की फोटोकॉपीसाठी अर्ज कसा करता. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.